वानराचा कोडोलीत धुमाकूळ, ट्रॅक्टर चालकावर हल्ले, वन विभागासमोर मोठं आव्हान. पन्हाळा तालुक्यातील कोडोली परिसरात एका आक्रमक माकडाने नागरिकांची अक्षरशः झोप उडवली आहे. चरणकळमळी आणि कोरेमळी परिसरात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून हे माकड ट्रॅक्टरचा आवाज ऐकताच चालकांवर हल्ला करत असल्याने शेतकरी आणि वाहन चालकांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकारची माहिती ग्रामपंचायतीमार्फत वन परिक्षेत्र अधिकारी अजित माळी यांना देण्यात आली. माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ पन्हाळा व करवीर येथील वन्य बचाव पथक घटनास्थळी पाठवले. सलग 4 ते 5 दिवस पथकाने या वानराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच काळात सोळांकूर परिसरातही माकडाचा हैदोस सुरू असल्याने बेशुद्ध करण्यासाठी लागणारी बंदूक आणि इतर साहित्य तेथे वापरावे लागत होते. सोळांकूर येथील रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होताच आज वन विभागाचे पथक पुन्हा कोडोलीत दाखल झाले. माकडाला बेशुद्ध करून पकडण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. मात्र हे माकड अत्यंत चलाक असल्याने वन विभागालाच वारंवार चकवा देत आहे. पथक जवळ येताच ते दाट झाडीत लपून बसत असल्याने त्याला पकडणे मोठे आव्हान बनले आहे. दरम्यान शेतकरी आणि ट्रॅक्टर चालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून वन विभागाचे रेस्क्यू ऑपरेशन अद्याप सुरू आहे. केके न्यूजसाठी कोडोली प्रतिनिधी सनी काळे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.